माहितीचा अधिकार मराठी निबंध. माहितीचा अधिकार कायदा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट RTI हा भारतातील नागरिकांसाठी एक शक्तिशाली अधिकार आहे. हा कायदा लोकशाही सशक्त करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू झालेल्या या कायद्याने भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतातील अनेक देशांमध्ये माहितीच्या अधिकाराचे फायदे अस्तित्वात होते. राजस्थान आंदोलनात मजूर किसान शक्ती संघटनाचे योगदान, कायदा निर्मिती 2002 मध्ये स्वतंत्र माहिती अधिकार विधेयक सादर करण्यात आले. अंतिम स्वरूप 15 जून 2005 रोजी संसदेने मंजूर केले आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू. मुख्य उद्देश पारदर्शकता, सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्याची जबाबदारी, सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, भ्रष्टाचार नियंत्रण, भ्रष्टाचाराला कमी करणे, नागरिक सक्षमीकरण, सामान्य नागरिकांना सक्षम करणे, लोकशाही बळकटी, लोकशाही प्रक्रिया मजबूत करणे. माहितीचा अधिकार. प्रत्येक नागरिकाला माहिती मिळवण्याचा अधिकार. वेळ मर्यादा 30 दिवसाच्या आत माहिती देणे, बंधनकारक फी, निर्धारित फी भरणे, आवश्यक अपीलचा अधिकार. माहिती न मिळाल्यास अपील करता येते. दंड तरतूद. माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंड. अर्ज फॉर्म. निर्धारित फॉर्ममध्ये अर्ज, फी जमा, निर्धारित फी भरणे, माहिती तपशिलावर आणि स्पष्ट माहितीचा उल्लेख. वेळ मर्यादा 30 सेकंदाच्या आत प्रतिसाद. अपील. माहिती न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील. सार्वजनिक प्राधिकरण, सर्व सरकारी विभाग आणि एजन्सी. माहिती अधिकारी. प्रत्येक विभागात नियुक्त अधिकारी. वेळ मर्यादा 30 दिवस. जीवन आणि आरोग्याशी संबंधित प्रकरणामध्ये 48 तास. फी. अर्ज शुल्क आणि अतिरिक्त शुल्क. अपवाद. राष्ट्रीय सुरक्षता आणि गोपनीयते संबंधित प्रकरणे. यशस्वी कथा. आदमनामाची सुटका. मुंबई स्फोटकच्या आरोपी आदमानाची निर्दोषता सिद्ध. 2G स्पेक्ट्रम. भ्रष्टाचाराचे अनावरण. मनरेगा ग्रामीण रोजगार. राष्ट्रीय भ्रष्टाचार उघडकीस आला. शिक्षक भरती प्रक्रियेतील अनियमितता समोर आल्यावर अधिकाऱ्यांची वृत्ती. सहकार्यात्मक नसणे. जागरूकतेचा अभाव. सामान्य जनतेत माहितीचा अभाव. अपील प्रक्रिया लांबलचक आणि क्लिष्ट. प्रक्रियेत माहिती नाकारणे. वारंवार माहिती देण्यास नकार. धमकी आणि छळ. अर्जदारांना धमक्या मिळणे. नागरिकांसाठी महत्त्व. सक्षमीकरण. सरकारी कामकाजात सहभाग. पारदर्शकता. सरकारी खर्च आणि निर्णयांची माहिती. भ्रष्टाचार नियंत्रण. चुकीच्या कृतीवर अंकुश. डिजिटल प्लॅटफॉर्म्स. ऑनलाईन अर्ज आणि ट्रॅकिंग. जागरूकता अभियान. सामान्य जनतेपर्यंत पोहोच. प्रक्रिया सरलीकरण. अर्ज प्रक्रिया सोपी करणे. कायद्यात दुरुस्ती. आव्हानांचे निराकरण करणे. नागरिक सहभाग. अधिक सक्रिय सहभाग. माहितीचा अधिकार हा भारतीय लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. हा नागरिकांच्या सरकारी कामकाजात सहभागी बनतो आणि पारदर्शकता आणतो. काही आव्हाने असली तरी त्या कायद्याने भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रत्येक नागरिकाने या अधिकाराचा वापर करावा आणि लोकशाहीला सशक्त करण्यासाठी योगदान द्यावे. माहितीचा अधिकार हा केवळ कायदा नसून सामाजिक बदलांचे साधन आहे. यामुळे सामान्य माणसाला सरकारकडून प्रश्न विचारण्याचे धाडस मिळाले आहे. हा लोकशाहीच्या मुळांना मजबूत करतो आणि चांगल्या शासनाचा पाया घालतो. या अधिकाराचा जबाबदारीने वापर करून आपण एक पारदर्शक आणि जबाबदार समाज निर्माण करू शकतो. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.